नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. नेहमीप्रमाणे आपल्याला प्रत्येक टेन्स समजून घेण्यासाठी त्याची एक आपल्याला काय व्याख्या म्हणजे त्याची एक डेफिनेशन आपल्याला बघणं काय असते गरजेचे असते, जेणेकरून आपल्याला तो काळ जो आहे तो आपल्याला मुळापासून समजून येईल. आलं लक्षामध्ये? तर त्याची डेफिनेशन बघा. डेफिनेशन कशी आहे? आता बघा, एखादी क्रिया पास्ट टेन्स मध्ये सुरू होऊन ती क्रिया अजूनही सुरूच आहे. बरोबर. जी एखादी क्रिया असेल ते पास्ट टेन्स मध्ये कशी आहे? सुरू म्हणजे सुरू झालेली आहे आणि ती आता पण सुरूच आहे. आलं लक्षामध्ये? आणि असा अर्थ व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आलं लक्षामध्ये? अजूनही सुरूच आहे म्हणजे असा याचा अर्थ नाही की ती म्हणजे आता आपण जेव्हा बोलत आहे एकमेकांसोबत तेव्हा पण ती तेव्हा पण ती क्रिया सुरूच असली पाहिजे असं गरजेचं नाही आहे. आलं लक्षामध्ये? पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. डेफिनेशन कशी होईल? बघा, एखादी क्रिया पास्ट टेन्स मध्ये सुरू होऊन ती क्रिया अजूनही सुरूच आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी या काळाचा वापर करतात. आलं लक्षामध्ये? अजूनही सुरूच आहे म्हणजे काय? ती क्रिया बोलताना सुरूच असली पाहिजे असं आहे का? नाही आहे. तुम्हाला सेंटेन्सवरून लक्षात येईल. आता आपण सेंटेन्स बघूया. आता ॲज पण एक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय? एक फॉर्म्युला आहे. प्रत्येक टेन्सचा काय असतो? फॉर्म्युला असतो. त्याचप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आपण काय आहे? एक फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय? एक स्ट्रक्चर आहे त्याचं. स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन V1 प्लस ING. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING. आलं लक्षामध्ये? हे काय झालं? त्याचा फॉर्म्युला म्हणजेच काय? सूत्र मराठीमध्ये आपण त्याला सोप्या भाषेत म्हणतो. आता एक्झाम्पल बघा. तो मला गेल्या 8 दिवसापासून विचारत आहे. तो मला गेल्या 8 दिवसापासून विचारत आहे म्हणजे कसं होईल? ही हॅज बीन आस्किंग मी फॉर लास्ट 8 days. ही हॅज बीन आस्किंग मी. ही हॅज बीन आस्किंग मी फॉर लास्ट 8 days. नेक्स्ट बघा. मी ही पुस्तकं गेल्या 8 दिवसापासून वाचत आहे. मी ही पुस्तके गेल्या 8 दिवसापासून काय करत आहे? वाचत आहे. आता जे सेंटेन्स आहे बघा, जी पुस्तक वाचण्याची जी क्रिया आहे ती कशी भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे. बरोबर. आलं लक्षामध्ये? आणि मी आता पण ती काय वाचत आहे. बरोबर. मग आता पण ती पुस्तकं काय वाचत आहे म्हणजे ती क्रिया कशी झालेली सुरू? भूतकाळामध्ये. ती आता पण सुरू आहे. आलं लक्षामध्ये? डेफिनेशन पण अशीच बघितलेली. बरोबर. आता बघा, म्हणजे डेफिनेशन बघा. डेफिनेशन काय बघितली आपण? एखादी क्रिया पास्ट टेन्स मध्ये सुरू होऊन ती क्रिया अजूनही सुरूच आहे. आलं लक्षामध्ये? त्याचप्रमाणे ते सेंटेन्स आहे. म्हणजेच कसं होईल? मी ही पुस्तक गेल्या 8 दिवसापासून वाचत आहे म्हणजे काय होईल? आय हॅव बीन रीडिंग दिस बुक फॉर लास्ट 8 days. आय हॅव बीन रीडिंग दिस बुक फॉर लास्ट 8 days. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट आहे, ते माझी मदत माझ्या लहानपणापासून करीत आहेत. ते माझी मदत माझ्या लहानपणापासून करीत आहेत म्हणजे कसं होईल? दे हॅव बीन हेल्पिंग मी सिन्स माय चाइल्डहुड. सिन्स माय चाइल्डहुड. मी ही पुस्तकं गेल्या 2 महिन्यापासून लिहित आहे. मी ही पुस्तक गेल्या 2 महिन्यापासून लिहित आहे. कसं होईल? आय हॅव बीन रायटिंग दिस बुक फॉर लास्ट 2 months. फॉर लास्ट 2 months. आय हॅव बीन रायटिंग दिस बुक फॉर द लास्ट 2 months. आलं लक्षामध्ये? आता तुम्ही इथे कन्फ्यूज झाले असेल की बाबा फॉर केव्हा वापरायचा आणि सिन्स केव्हा वापरायचा. याच्यामध्ये थोडं दिलं बघा. फॉर लास्ट 8 days आणि आपण दुसरं एखादं सेंटेन्स बघा. ते माझी मदत माझ्या लहानपणापासून करत आहे म्हणजे सिन्स माय चाइल्ड. बरोबर. आता फॉर केव्हा वापरायचा आणि सिन्स केव्हा वापरायचा हे लक्षात घेऊया. बघा, फॉर केव्हा वापरायचा? जेव्हा आपण त्याच्यामध्ये काय ती जे आता ते काय त्याने काय सांगितलं? तो मला गेल्या 8 दिवसापासून विचारत आहे. 8 दिवसापासून आपण तो आकडा काय करू शकतो? मोजू शकतो. बरोबर. म्हणजे 8 दिवस 7 दिवस. बरोबर. जेव्हा आपण ते मोजू शकतो तेव्हा आपण काय वापरायचा? फॉर वापरायचा. बरोबर. फॉर लास्ट 8 days. आता खालचं एक्झाम्पल आहे, ते माझी मदत माझ्या लहानपणापासून करत आहे. माझ्या लहानपणापासून आपण लहानपण समजतो का?
एक लहानपण, दोन लहानपण नाही. बरोबर. माझ्या लहानपणापासून म्हणजे काय, तेव्हा का वापरायचा आपल्याला, सिन्स वापरायचा जेव्हा आपण ते मोजू शकत नाही. आलं लक्षामध्ये. सिन्स किंवा वापरायचा जेव्हा आपण तो काळ मोजू शकत नाही. बरोबर. म्हणजे ते माझी मदत माझ्या लहानपणापासून करीत आहे. दे हॅव बीन हेल्पिंग मी सिन्स माय चाइल्डहुड. बरोबर. सिन्स माय चाइल्डहुड. आलं लक्षामध्ये. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, तू इथे सकाळपासून काय करत आहे. हे काय आहे, प्रश्नार्थी वाक्य. तू इथे सकाळपासून काय करत आहे म्हणजे व्हॉट हॅव यू बीन डुईंग हिअर सिन्स मॉर्निंग. व्हॉट हॅव यू बीन डुईंग हिअर सिन्स मॉर्निंग म्हणजे तू इथे सकाळपासून काय करत आहे. मी त्याला केव्हापासून सांगत आहे. मी त्याला केव्हापासून सांगत आहे. हा काय झाला, प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे सिन्स वेन हॅव आय बीन टेलिंग यू. सिन्स वेन आय हॅव बीन टेलिंग यू. टेलिंग हिम म्हणजे मी त्याला केव्हापासून सांगत आहे. सिन्स वेन हॅव आय बीन टेलिंग हिम. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे, मी त्यांच्यासोबत गेल्या 2 वर्षापासून काम करत आहे. मी त्यांच्यासोबत गेल्या किती वर्षापासून, 2 वर्षापासून काम करत आहे. बरोबर. आता 2 वर्ष हे कसे आहे, मोजण्यासारखे आहे. म्हणजे आपण ते मोजू शकतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. तेव्हा काय वापरायचं आपल्या सेंटेन्समध्ये, फॉर वापरायचं. आलं लक्षामध्ये. कसं होईल, आय हॅव बीन वर्किंग विथ देम फॉर लास्ट 2 years. फॉर लास्ट 2 years. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट बघा. रेणू त्याची 4 तासापासून वाट बघत आहे. रेणू त्याची 4 तासापासून वाट बघत आहे. म्हणजे रेणू हॅज बीन वेटिंग फॉर हिम फॉर 4 hours. बरोबर. रेणू हॅज बीन वेटिंग फॉर हिम फॉर 4 hours. आलं लक्षामध्ये. रेणू त्याची 4 तासापासून वाट बघत आहे. नेक्स्ट आहे, तू तुझं काम दुपारपासून करीत आहे का. हे का, हा काय झाला, क्वेश्चन मार्क. तू तुझं काम दुपारपासून करीत आहे का म्हणजे हॅव यू बीन डुईंग युअर जॉब सिन्स मॉर्निंग. म्हणजे आफ्टरनून. तू तुझं काम दुपारपासून करत आहे का म्हणजे काय होईल, मॉर्निंग नाही येते इथे, काय येईल, आफ्टरनून येईल. म्हणजे आलं लक्षामध्ये. सिन्स आफ्टरनून. आलं लक्षामध्ये. तू तुझं काम दुपारपासून करीत आहे का म्हणजे कसं होईल, हॅव यू बीन डुईंग युअर जॉब सिन्स आफ्टरनून. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट आहे होमवर्क. होमवर्कमध्ये काय आहे, ते सकाळपासून खेळत आहेत. ते सकाळपासून खेळत आहे. तू हे काम किती दिवसापासून करीत आहे. आज सकाळपासून सारखा पाऊस येत आहे. आता ही जी 3 सेंटेन्स आहेत ते करून बघा. कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, जेणेकरून मी त्याला चेक करेल आणि सांगेल तुम्हाला त्याच्यामध्ये काय चुकलं, काय बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.